कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, मी एका कामासाठी आले होते इथं आणि जायला काय मिळत झाले. तुम्ही प्लीज मला पुढच्या चौकात सोडता. प्लीज 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 प्लीज. काय मग वाघमारे मॅडम, झालं का तुमचं पळून? अहो वाघमारे मॅडम, मी तुमच्या समोर हात जोडतो. अहो का असं तुम्ही वागताय? सत्य लय हट्टी आहे. त्याची परीक्षा कशाला बघताय तुम्ही? अहो तुमच्या पाया पडतो. चला हो वाघमारे मॅडम, उगाच कशाला आमची पळापळ करताय? वाघमारे, म्हणलं होतं ना मी तुम्हाला, तुम्ही इथं आलाय माझ्या मर्जीनं आणि इथनं जाणार पण माझ्याच मर्जीनं. ह्या फुकटीमुळे का नाही ही दिसालं माझ्यावर. एकतर ह्या असल्या घरात राहायची, ह्या माया सुरेवर आणली फुकटीमुळे. काही झोप आलीस का इथं? ही बघ जनावर कशी घोरतात ती. टेप लाव ह्यांच्या तोंडाला. मम्मी, मला एक गोष्ट कळत नाही, एवढा आवाज त्यांना झोप कशी येत असेल? एक जनरेटर आहे तर दुसरं JCB. आताच की आता तुला काय झालं? मम्मी, आता कोण आलंय? तू दरवाजा वाजायला बघ. कोण आहे? तुम्ही कोणाला बोलवलंय का आता? नाही नाही, मी नाही बोलवलं कोणाला. तू बोलवलंय का कोणाला? नाही, मी नाही बोलवलं. उघड दरवाजा, उघडचा. हो मी काय नाही केलं, माझी काही चूक नाही. कोणता दरवाजा वाजवतोय? उठा. अगं रत्ने, दूधवाला असय, झोप गप. तू तुला कसं येईल? रात्र आहे, सकाळ नाही झाली अजून. दरवाजा उघड. किती वाजले? एवढ्या रात्री कोण आलंय? अगं रत्ने, एक काम कर, ते सुनंदीला दे ना आवाज, ते उघडन दरवाजा. सुनंदी? हो, सुनंदी पोलीस स्टेशनात आहे. अरे देवा, म्हणजे पोलीस आलं का काय? टेन्शन घेत नाही, घाबरते का त्याला? मम्मी साहेब आपल्याकडे. मम्मी साहेबांचा एक फोन, आपल्याला जा विचारणार कोण? त्यामुळे टेन्शन घेऊ नको. तू जा बिंदास, आपल्या घराचे दरवाजे उघड. जा. कोण आपल्या घराचे दरवाजे? येऊ दे, कुठल्या दुश्मनाला यायचं आहे. तुम्ही बी चला माझ्या बरोबर. मी काय चला? चला की, आज काय घाबरायचंय आपल्याला. काय आलं? कुठं काय? काय नाही. जागी उघड मग. वा, एवढा गड्यासारखं गडी तुम्ही. पाय माणसाला असं पुढं पटताना लाज वाटत नाही का? हा, घाबरली ते सांग ना, लाज वाटत नाही का? हा, दिया. रत्ने, आपल्याच घरचे पोलीस आहेत.
वंश सुनंदे आमच्या विरोधात तुला तक्रार करताना लाज वाटली नाही? वंश आम्ही नाही तक्रार केली तुमच्या विरोधात. आम्ही कसा विश्वास ठेवायचा? हा हा विश्वास ठेवू पण नको हिच्यावर. अजून पिरकळ जरा जोरात, म्हणजे पुन्हा हिची हिंमत व्हायची नाही तक्रार द्यायची. वंश वंश सोड. सुनंदे ये इकडं यो. बस इथे. ए, अगं आमरेसर की बाजूला. सुनंदे काय ग पोरगीचा काय ठाव ठिकाणा लागलं का नाही? हा काय कळलं का ग? कुठे हाय, काय खाल्लं का नाही, कशी हाय कुणाक ठाव? लय काळजी वाटते या पोरगीची. अरे वा मिसेस सुर्वे, एवढ्या रात्री तुमच्या घरी काय? इकडे कसं काय ना केलं? तिची लेख तुमची कॉन्स्टेबल ती मंजिरी सून होती ना माझी. आता ये झालं असती तरी आता इतके दिवस जीव लागला होता ना माझा तिचा. बघशीनं सांगितलं की ती घरात गायब झाली म्हणून मी हाय तशी घरातून इथं निघून आले तिला बघायला. कुठं गेली असेल, काय झालं असेल म्हणून म्हणलं विचारावं ना. झालं झाली का तुमची नाटकं करून? झाली असेल तर चला मग कुठं? पोलीस स्टेशन. चौकशी करायचे मंजूच्या अपहरणाबद्दल. साहेब साहेब आम्ही काय सुद्धा नाही केलं. खरंच शपथ घेऊन सांगते आम्ही काय सुद्धा नाही केलं. हे भाऊजाई का नाही, मी या घरात राहते का नाही, ती तिला अजिबात आवडत नाही म्हणताना माझ्यावर सोडू गावत्या म्हणून माझं नाव घेतलं असेल तिने. मी काय नाही केलं साहेब. हो सर साहेब मी नाही केलं काय, आम्हाला सोडून द्या साहेब, आम्ही खरंच काय नाही केलं. ए रत्ने, एवढी काय काय करायची गरज नाही. थांब जरा. काय हो साहेब, तुम्ही कायद्याचे रक्षक आहेत ना? मग एवढ्या रात्री एखाद्या महिलेला असं चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाणं बरं आहे का? तेच करणार आहे मी. आत्ता नाही घेऊन जाणार, हे सांगायला आलोय की उद्या सकाळी परत येणार आहे आणि मग घेऊन जाईल. आणि पळून जायचा प्रयत्न करायचा नाही, महागात पडेल. लेडीज कॉन्स्टेबल दिसतात का आमच्या? त्या पक्क्या पोलीस आहेत. तुम्ही बाई माणूस आहे म्हणून सहानुभूती दाखवणार नाहीये, समजतंय? तेव्हा सकाळी यायचं सगळ्यांनी. तोपर्यंत तुमचा शिलेदार घेऊन जातोय मी. साहेब मी काय नाही केलं, मी काय नाही केलं साहेब. ऐका साहेब, पाया पडतो तुमच्या साहेब, मी काय नाही केलं साहेब. आई शपथ काय नाही केलं. मी फक्त असं बघत असतो, करते दुसरे. सांगा नाही माझी काय चूक नाही. तुमच्या नावाची जयकार करतो साहेब. रणवीर मोरिया, रणवीर मोरिया. ए मिशिगावली बाई, सांग ना मी काय नाही केलं. त्यांनी काय नाही केलं, आम्ही कोणीच काय नाही केलं. अरे मस्करी केली. मस्करी होती, पण तू हे समजू नको तुला सोडून दिली मी. चला सकाळी तयार राहायचं. येतो, चला. कवे, तू आता इथं लक्ष ठेवून राहा. हा, कुणी येते का ती बघ. मी तोवर आलेच.
जरा हळू, मला त्रास होतोय. आधी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून साईलाच बांधलं होतं, पण तुम्हाला लय हौस आहे ना पीटी उषा बनायची. आणि काय रे तुम्ही, अक्कल आहे का नाही तुम्हाला? काय झोपा काढत होता? आता नीट लक्ष द्या. थांबा बाहेर. जावा, नीट लक्ष द्या. ए बलमा, तुझं काय? तुझ्या समोर कसं काय पळून गेल्या या? समोरून नाही, माझ्या पाठी मागून गेले त्या. अरे भूक लागलं म्हणून डोकं माझं पिसळलं आणि जेवणासाठी हात जोडून घेतलं. अरे मी त्यांच्याकडे नजर ठेवून उभा होतो की, पण मला काय म्हटलं माहितीये का, जेवताना माझ्या बघितलेलं कोणी आवडत नाही, तिकडे दोन उभा राहा म्हणून पाठकून उभा राहिलो. तर माझ्या संग गोड बोलून मला गंडवलं आणि हळूच पळून गेल्या. आता अजिबात जेवण द्यायचं नाही यांना. भूक लागली ना मग कळल हुशारी कुठं दाखवायची आणि कुठं नाही ते. सत्या, तू जेवलास काय? वाटलंच, मला फुल गॅरंटी होती. कसली गॅरंटी? हेच की, वाघबारे मॅडम जेवल्या नाहीत म्हणजे तू पण जेवणार नाहीस. तू जरा चल इकडे. ए अरे का बस की, त्यांच्या समोर कशाला बोलतोस? त्यांना काही कळलं नाही पाहिजे का? तू का लपवतोस? त्यांना माहिती की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. नरड पण ठेव जरा, नाहीतर कार्यक्रमच फिक्स करेन तुझा. हे असं नुसतं दगड असल्यासारखं वागायचं, पण काळजाला फुटलेला पाझर कुणालाच दाखवायचा नाही. मी जेवले नाही म्हणून तू बी उपाशी राहिलस ना, बघतेच आता कसा जेवत नाहीस ते. सत्या, भूक लागली मला. हो, तुमची नाही जुनी नाटकं बंद करा, काहीतरी नवीन कारण शोधा आता. आणि तुम्हाला खरोखर जरी भूक लागली असली ना तरी अजिबात काय मिळणार नाही. अरे खरंच भूक लागली मला. नाही म्हणलं ना एकदा, मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही. तोंडात एक शब्द काढायचा नाही आता. बलमा लक्ष दे रे. हो, तो आत्ता मला म्हणून गेला की शिलेदाराला घेऊन जाणार. तुम्हाला घेऊन गेला तर तू राणी सरकार एकटी काय करणार इथं? या गाडाला कशी जरा. आधीच मला भे वाटायला लागली, तुम्ही अजून भेदावू नका. मम्मी साहेब, काय झालं? गेलीत का सगळे? नाही म्हणजे आपल्या पाळत ठेवायसाठी कुणाला बाहेर नाही ना ठेवलेलं? नाही, बाहेर दिसत नाही कोणी, गाडीत बसून गेले सगळेजण. नशीब नाही म्हणलं, रात सारे बाहेरच बसून राहत्या ते का काय कुणा ठावा. मी काय म्हणते, आपण आत्ताच्या आत्ता कुठंतरी पळून जाऊ. पर कुठं जायचं? माझ्या सासरी गेलो असतो, पर ही सोबत आहे ती म्हणल्यावर घरात पाय बी ठेवून देणार नाही ती. आम्हाला हाकललंय त्यांनी. एक काम करू, माझा मावस भाऊ आहे, त्याच्याकडे जाऊ आपण. म्हणजे ते नाही, तिथं पोलीस येणारच नाहीत. पोलीस येणार नाहीत? तुमचा मावस भाऊ जमिनीवरच राहतो का आकाशात कुठे राहतो का विदेशात राहतो? ये सांग त्याला, सारखं आपलं पचर पचर सुरूच असतंय. माझ्या मावस भावाला नाही लपवायच्या जागा माहिती आहेत, म्हणजे तिकडे पोलीस येणार नाहीत असं म्हणायचं होतं मला. मग तिकडेच जाऊया आपण. नाही म्हणजे भरोशाचा माणूस आहे म्हणजे टेन्शनच नाही काय. आता हो, घाबरू नका, मीच आहे. ये कवी येते, कशाला घाबरताय? तुम्हाला माझ्या मावस भावाचं घर माहितीये का? नाही. मग कशाला पुढे पुढे करताय? ये कवी, आता तू कुठं निघालीस? हाव मम्मी, तुम्हाला मॉरल सपोर्ट नको का? काय मॅडम, खूप थंडी वाजते का? या थोडा शेक घ्या, नाही तर सकाळी देऊच आम्ही. शिकुडे गेले होय.
वा वा, शेकोटी पेटवली भारी वाटला, कारण थंडी खूप आहे ना. भारी गेली. शेकोटी पेटवायची तुला? नाही नाही, ऐका नाही नाही. मला खरंच भूक लागली आता. मला जेवायचंय. कोण आहे? मला जेवू द्या प्लीज. मला खरंच भूक लागलीये. मला जेवायचंय. हो वाघमार रे, आहो शांत बसा की जरा, झोपून दे की मला, जरा दंगा करू नका. अरे मला खरंच भूक लागली बलमा. पोटात खड्डा पडलाय माझ्या. मला जेवायला पाहिजे. अहो पण सत्य नाही द्यायचं म्हटलंय. मग जाऊन सांग ना त्याला. मला खरंच भूक लागली, खरंच. मला जेवायला पाहिजे. जा जाऊन सांग त्याला प्लीज बलमा. मला भूक लागले रे. अहो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो, पण ओरडू नका फक्त तुम्ही. तेवढी कोरपा करा. जा लवकर. सत्य तुझा आतमध्ये वाघमाराने भूक लागले म्हणायला लागले. काय भूक बिक नाही, नाटक करत असणार. पळून जायचं असेल ना परत. नाही नाही, त्या टायमाला खरंच भूक लागली, पोटात खड्डा पडलाय असं म्हणायला लागले. मला भूक लागली. मला जेवायला द्या प्लीज. मला खरंच भूक लागली बलमा. बलमा चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात सत्या, तुला भूक नाही लागली? माझी तर तान भूकच हरवली. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल. काय झालं वाघमारे? तू भी खाऊन घे. उपाशी आहेस ना? नाही नाही, उपाशी नाही मी. पोटभर जेवून आलोय घरात ना. असं घे माझी शपथ आणि बोल, मी खाऊन आले. वाघमारीने तर कुगलीच टाकली.
कशी घ्यायची त्यांची आता खोटी शपथ? घ्यावीच लागेल, नाहीतर सगळा प्लॅन फिसकटल. अवघड झालं सारं आता जरा थांबना. दिन रात सपनात झळते ही वेदना. अंतराचा घाव त्याला मलमाची वानवा. नकळत होतो गुन्हा कैद करतो खेळना. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग. बावरल बावरल खुळा मन बावरल ग. आम्ही तुला काय झालं रडायला? अरे माझीवाली पण जेवली नसेल रे, तिला शपथ दिला पाहिजे माझ, म्हणजे जेवल ती. माझ्यावाली बी माझ्या संकट मांडली आहे, ते बी जिंकली नसेल. थांब, तिला मी माझी शपथ देतात. तर सगळ्यांच्या बैकासने आज नव्हतं आलाय का उपोषण करायचं? जेवले नाही ते. जावा बाहेर जाऊन धापा जाऊ. ह्याला म्हणतात खरं ट्रू लव्ह.